स्वामी समर्थ. बोलता बोलता 2025 हे वर्ष संपायला आलं आणि लवकरच 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. मग 2026 जे आहे तो जो वार आहे तो म्हणजे 1 जानेवारी. मग 1 जानेवारीला आला आहे गुरुवार. स्वामी भक्तांनो, आपल्यासाठी हा दिवस दुग्ध शर्करा योग आहे. मग आपल्याला या दिवसाचं सोनं करायचं आहे. आपली एखादी इच्छा 2025 मध्ये पूर्ण झाली नाही किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्यात, कटकट आली, वादविवाद आले, त्या सर्वातून सुटका हवी असेल आणि 2026 हे वर्ष आपल्याला चांगलं जावंसं वाटत असेल किंवा एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावीशी वाटत असेल, तर तुम्हाला न चुकता अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. आणि आपलं जे 2026 वर्ष आहे हे आपल्याला अगदी आनंदात सुखात जगायचं आहे. उपाय काय करायचा? तुमच्या आजूबाजूला कुठेही स्वामी समर्थ केंद्र असेल तिथं न चुकता तुम्हाला एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि पिवळ्या रंगाची फळं, मिठाई तुम्हाला घेऊन जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला न चुकता जे नारळ, खडीसाखर आहे, तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा बोला आणि ते नारळ, खडीसाखर तिथे ठेवा. त्यानंतर जी फळं नेली आहेत ती तिथं तुम्ही प्रसादाला देऊ शकतात. त्यानंतर महाराजांना मुजरा करा 3 वेळेस आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही ती सांगायची आहे आणि महाराजांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. शक्य झाल्यास तिथे 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर घरी आल्यावर तुमच्याकडे जर स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक असेल, पोथी असेल, तर तुम्हाला न चुकता त्या दिवशी पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण करायचं आहे. असं केल्याने तुम्हाला येणारं 2026 हे वर्ष अगदी भरभराटीचं जाणार आहे. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करणार आहे. श्री स्वामी समर्थ.